बातमी आहे सन्मान सोहळ्याची, अर्थातच एबीपी माझा सन्मान सोहळ्याची। या सोहळ्यामध्ये काल नवरत्नांचा गौरव करण्यात आला। कला, लोककला, समाजकार्य, विज्ञान, उद्योग, क्रीडा अशा विविध क्षेत्रातल्या गुणवंतांना माझा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ख्यातनाम अभिनेते अजय देवगण तसंच एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर या मान्यवरांच्या हस्ते या रत्नांना सन्मानित करण्यात आलं। या संपूर्ण कार्यक्रमाचं प्रक्षेपण येत्या शनिवारी संध्याकाळी 7 ते 10 या वेळेमध्ये तुम्ही पाहू शकाल। आणि माझा सन्मान या कार्यक्रमामध्ये यंदा 9 रत्नांचा एकूण गौरव करण्यात आला। यामध्ये उपेक्षित विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी झटणारे सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथा यांचा सन्मान करण्यात आला। कृतज्ञता सन्मान त्यांना देण्यात आलाय। वयाच्या 9व्या वर्षी पायात घुंगरू बांधल्यानंतर लोककलेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या कांताबाई सातारकर यांना व्यासपीठावरून खाली जाऊन सर्व मान्यवरांनी त्यांचा गौरव केला। त्यांनाही कृतज्ञता सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला। प्रेक्षकांनी कृपया उभं राहावं आणि त्यांना मानवंदना द्यावी, टाळ्या वाजवाव्यात अशी मी त्यांना विनंती करतो। आणि काहीच दिवसांपूर्वी अमरनाथ यात्रेमध्ये बसवर जो दहशतवादी हल्ला झालेला होता, ज्याच्यामध्ये प्रसंगावधान राखत भाविकांचा जीव वाचवणारे त्या बसचे ड्रायव्हर सलीम शेख आणि त्यांचे सहकारी हर्ष यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं। त्यावेळी देखील उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला। सलीम यांच्यामुळे 50 भाविकांचा जीव वाचलेला। गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वाच्या शोधात अत्यंत मोलाची भूमिका बजावणारे मराठमोळे शास्त्रज्ञ डॉक्टर संजीव धुरंधर यांना देखील एबीपी माझा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला। आणि विमान निर्मितीच्या क्षेत्रामध्ये क्रांती घडवत एक नवीन टेक ऑफ घेणारा अवलिया अमोल यादव याचा देखील यावेळी माझा सन्मान पुरस्काराने गौरव झाला। पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि भेटवस्तू देऊन आपण अमोल यादव यांचा सन्मान करतोय। मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा। टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर केदार जाधव याला देखील आपल्या कामगिरीबद्दल यावेळी माझा सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला। तर प्रतिभावान अभिनेत्री मुक्ता बर्वे हिचा देखील या क्षेत्रातल्या योगदानाबद्दल माझा सन्मान पुरस्काराने खास गौरव करण्यात आला। अभिनंदन। आपल्या गायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा, रसिकांची मन जिंकणारा अवलिया गायक राहुल देशपांडे याला देखील आपल्या क्षेत्रातील योगदानाबद्दल माझा सन्मान पुरस्कार देण्यात आला। तर क्रिएटिव्ह जाहिरातींचा बादशाह अशी ज्यांची ओळख आहे राज कांबळे यांना देखील यावेळी माझा सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला।